सर्वांना नमस्कार. काल मी सांगितलं होतं की एपिसोडमधला कुठलं वाक्य तुम्हाला आवडलं ते कमेंट्स करून सांगा. आणि बघा किती छान छान कमेंट्स यायला लागल्या आणि वाचायला खूप छान वाटतं. आणि तुम्हीसुद्धा लिहायला लागलात की असंच लिहित राहा कमेंट्समध्ये. तन्वीने रियाला खूप प्रेमाने मिठी मारली. आफ्टर ऑल ती होणारी वहिनी होती तिची आणि सुभेदार फॅमिलीची सून. ती पण आता एक मेंबर होणार होती त्यांच्या घरातली. ती दिसायला खूप सुंदर होती. उंच, गोरी, सडपातळ, नाकी डोळी निटस, बोलके डोळे. तन्वीसारखी मॉडर्न नव्हती. अंग भरून ड्रेस होता तिच्या अंगावर. पायात उंच टाचेच्या सँडल नव्हत्या, फ्लॅट चपला होत्या. हायफाय घरातली ती वाटत नव्हती, पण त्या साध्या सिंपल लुकमध्ये ती खूप छान वाटत होती. आणि का कुणास ठाऊक, पण तन्वीलाही असं वाटत होतं की तिचे डोळे तिने कुठेतरी पाहिले आहेत. ही तर त्या दोघींची पहिलीच भेट होती. तरीही असं का वाटत होतं तन्वीला तिलाच माहीत नव्हतं. अर्जुनला सुद्धा असंच वाटत होतं. आणि आता तिला कुणालच्या घरी पाहून त्याच्या लक्षात आलं की तिला त्यानं कुणालसोबत एअरपोर्टच्या ऑफिसमध्ये पाहिलं होतं. आणि तन्वी मग तो विचार सोडून देत म्हणाली, रिया तू कुठं राहतेस? आणि रिया हसून म्हणाली, मी मुंबईतच राहते. आणि तुझे आई बाबा? तन्वीने विचारलं. आणि रिया थोडी शांत होऊन म्हणाली, माझे बाबा मी लहान असताना देवाघरी गेले. म्हणजे तसं माझ्या आईने मला सांगितलं, मला ते नीटसे आठवतच नाहीत. आणि आई असं म्हणून ती शांत झाली. तिला सांगायला ते जड वाटत होतं हे कळून तन्वी म्हणाली, इट्स ओके, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. मग कुणालच म्हणाला, रियाच्या आईला पॅरालिसिस झाला आहे, गेली अनेक वर्ष त्या बेडवरच आहेत. आणि हे ऐकून तन्वीला खूप वाईट वाटलं आणि रियासुद्धा गप्प झाली. रिया बोलण्यात खूप लागवी आणि नम्र होती. हे अर्जुननं मॉलमध्ये पाहिलं होतंच आणि आत्ताही त्याचं लक्ष तिच्या बोलण्याकडे होतं. आणि अर्जुन थोडा रूढ आवाजात म्हणाला, मग तू चांगल्या हॉस्पिटलमध्ये का नाही दाखवलं त्यांना? आजकाल कुठलाही आजार असा नाही जो बरा होत नाही. आणि इतकी वर्ष तुम्ही गप्प काय बसलात? आणि अर्जुनचा बोलण्याचा टोन ऐकून तन्वीने त्याच्या हातावर हात ठेवून त्याला खुणावलं की ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही. मग अर्जुनही शांत झाला. आणि रियाला आता ते घर सरावाचं झालं असावं, कारण ती सारखी येत असायची ना तिथं. आणि ती म्हणाली, मी किचनमध्ये आहे, तुम्ही मारा गप्पा. आणि तिचं हे हक्काचं घरातलं वावरणं पाहून तन्वी खूप खुश झाली. तिची काळजी आता मिटली असं तिला वाटलं. कुणालला छान बायको मिळाली. मग तन्वी म्हणाली, अरे कुणाल, पण तुम्ही भेटलात कुठे? आणि कुणाल अर्जुनकडे पाहून गालात हसून म्हणाला, अगं माझा हात मोडला होता ना, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि तू काय माझी काळजी घ्यायला येत नव्हतीस. आता हे वाक्य कुणाल मुद्दाम जोर देऊन बोलत होता. त्याचा हात मोडून अर्जुन सर तन्वीला त्याच्याकडे येऊ पण देत नव्हते ना. आणि हे आठवून अर्जुनसुद्धा आता आतल्या आत हसत होता. त्यानं त्याच्या रागाच्या भरात कुणाला आणि किती किती त्रास दिला होता काय माहीत. आणि तन्वीसुद्धा अर्जुनकडे थोडी नाक फुगवून पाहत होती. आणि अर्जुन गालात नुसता हसत होता. आणि कुणाल म्हणाला, मग रियासुद्धा तिच्या आईसाठी ट्रीटमेंट घ्यायला तिथेच यायची आणि तिनेच माझी खूप काळजी घेतली. अगदी ओळख नसतानाही तिने माझ्यासोबत कोणी नाही हे लक्षात आल्यावर अगदी माझ्यासाठी घरचं जेवणसुद्धा आणत होती ती. आधीच ती इतकी टेन्शनमध्ये होती, तरीही माणुसकी म्हणून ती हे सगळं करत होती. आणि मग काय, मला ती खूप आवडली. तिचा साधेपणा, निस्वार्थी सेवाभाव मला भावला आणि मी तिला प्रपोज केलं आणि तिनेही होकार दिला. तिच्या घरी दुसरं कोणीच नाही. आई आहे, पण तीही अशी असून नसल्यासारखी आणि परिस्थिती एकदम गरीब. म्हणजे तिच्या आईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाजा करण्यासाठी सुद्धा पैसे नाही तिच्याकडे. मग तन्वी लगेच म्हणाली, मग कुणाल तू का नाही बघत त्यांना? एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ने. आणि कुणाल म्हणाला, अगं मी तेही केलं, पण डॉक्टर म्हणतात की त्यांचा हा आजार शारीरिक तर आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांना कसला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्या उपचाराला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. आता काय करायचं सांग? आणि हे ऐकून तन्वीला फार वाईट वाटलं, कारण तिचे आई वडील नव्हते. आणि कुणाच्याही आईविषयी असं ऐकून वाईट वाटलं तर नवल नाही. आणि अर्जुनला पण थोडं गिल्टी वाटत होतं, मघाशी तो रियाला असं रूढ बोलला म्हणून. बिचारी पैसे नाही तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये कशी नेणार ती तिच्या आईला? आणि आता अर्जुन मात्र ते सगळं ऐकून गप्प झाला होता. आई आई हा शब्द त्याच्या कानाला नकोसा वाटत होता. आणि तो उठून, एक्सक्यूज मी, यू कंटिन्यू, मला एक कॉल करायचा आहे असं म्हणून बागेत बाहेर गेला. आणि तन्वीने त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. कोणाच्याही फॅमिलीचा विषय निघाला की त्याला काहीतरी आठवत असेल, बहुतेक त्याची फॅमिली आठवत असेल, म्हणून त्या आठवणी टाळण्यासाठी तो तिथून निघून गेला आणि बागेत जाऊन फोनवर बोलत बसला.
आता कुणालने रियाविषयी सगळं तिला सांगितलं आणि तन्वी म्हणाली, खरंच रिया खूप छान आहे आणि सुसंस्कारी, मला खूप आवडली. आणि कुणालचा जीव भांड्यात पडला आणि तो म्हणाला, मग आता काही अडचण नाही, मला टेन्शन आलं होतं की तुला ती आवडेल की नाही. आणि तन्वी म्हणाली, अरे किती गोड आहे ती, तिला नापसंत करण्यासारखं काहीच नाही, आता लवकर लग्न उरका. आणि कुणाल म्हणाला, अगं उरका काय उरका, आणि कुणी उरका, ते काही नाही, तुम्ही दोघांनी मला खूप त्रास दिला आहे. माझं लग्न आणि त्याची सगळी तयारी तुम्हीच करायची, नाहीतर दुसरं कोण आहे माझं. आणि तन्वी हसून म्हणाली, तो बघ तुझा जिजू, हाताचं नाव काढलं तर कसा हसत होता, गालातल्या गालात. आणि कुणाल म्हणाला, जाऊ दे गं, तू पण ना किती दिवस तेच तेच मनात ठेवणार आहेस. आणि तू पण ना तन्वी, त्याच्या जास्त नादी लागू नकोस, तापट आहे ना तो, मग का उगीच खोड्या काढत असतेस त्याच्या. आणि ती थोडी चिडून म्हणाली, तू माझा भाव आहे की त्याचा, लगेच त्याची बाजू घेऊन काय बोलतोस. तुला माहीत नाही की तो किती बदमाश आहे, किती त्रास देतो तो मला. आणि कुणाल हसून हळूच तिची मस्करी करत म्हणाला, अच्छा कसला त्रास गं, मला कळेल का. आणि काहीतरी आठवल्यासारखं करून म्हणाला, ओके ओके, आता माझ्या लक्षात आलं सगळं. आणि तन्वी म्हणाली, काय काय लक्षात आलं तुझ्या. आणि कुणाल म्हणाला, हेच की अर्जुन सर एवढे धावत पळत अमेरिकेतून का आले, मला भेटण्याचं प्रॉमिस करून विसरून गेले. तुला त्रास द्यायलाच आले ना ते, खूप मोठी चूक केली बघ त्यानं. हो ना. आणि ती काहीशी लाजत हसत म्हणाली, गप्प बस रे कुणाल, इथे मी त्यानं तुझा हात मोडला म्हणून त्याला ओरडत होते, कॉलर पकडली मी त्याची, कळलं, आणि तूच त्याची साईड घेतोस. आणि हे ऐकून कुणाला आश्चर्याने तोंडावर हात ठेवून म्हणाला, जणू काही तिने खूप मोठा अपराध केला आहे असं भासवत म्हणाला, काय तू बरी आहेस ना. अगो तू त्याची कॉलर पकडली, वेडबीड लागला आहे की काय तुला, आणि त्यानं तुला काहीच नाही केलं. कुणाला आता घाबरला होता, तो खूपच भित्रा होता खरंच बिचारा. त्याला आता अर्जुननं दाखवलेली गन आठवली. आणि तन्वी फार आविर्भावात म्हणाली, इतका का घाबरतोस रे तू त्याला, काही वाघ आहे की काय तो. आणि आता तन्वी मनात म्हणाली, मी याला नुसतं अर्जुनची कॉलर पकडली हे सांगितलं तरी त्याची ही अवस्था, आणि आणखीन त्याच्या पुढचं सांगायलाच नको की मी त्याच्या चक्क कानाखाली जाळ काढला होता, नाहीतर कुणाल धक्का बसून जागीच कोसळायचा. द ग्रेट अँग्री यंग मॅन अर्जुन सरांवर हात उचलणं म्हणजे मरणाला आमंत्रण. पण तन्वी फक्त तन्वी आणि तन्वीच होती म्हणून वाचली होती, नाहीतर. आणि कुणाल पुन्हा आवंडा गिळून म्हणाला, तन्वी प्लीज यार, पुन्हा असं नको ना करू, माझी शपथ आहे तुला असं समज हवं तर. आणि तन्वी मनात म्हणाली, हा इतका का घाबरतोय अर्जुनला, दोघांची ओळख आहे, बोलतात भेटतात, मग तरीही. नक्कीच नक्कीच या पिसाळलेल्या धूमकेतूने माझ्या निष्पाप भावाला काहीतरी केलं असणार, त्याचीच भीती त्याच्या मनात बसली आहे. आणि तन्वी बागेत फोनवर बोलणाऱ्या अर्जुनकडे पाहून मनात म्हणाली, आणि जर हे खरं असेल ना तर याला मी सोडणार नाही. आगाऊ कुठला, किती घाबरवलं आहे त्यानं कुणालला. आणि ती म्हणाली, कुणाल तुला अर्जुन भेटायला आपल्या घरी आला होता. आणि कुणाल घाबरत म्हणाला, हो, पण आता का विचारतेस तू हे, जाऊ दे, सोडून दे. मग तर तिला आणखीनच शंका आली. आणि ती म्हणाली, त्यानं तुला काही केलं तर नाही ना. मेलो, आता हिला शंका आली म्हणजे काही खरं नाही, ही शेवटपर्यंत माग काढत जाणार असं म्हणून कुणाला म्हणाला, अगं थांब, मी रियाला हाक मारायला जातो असं म्हणून तो विषय टाळत तिथून निघून जाऊ लागला. तशी तन्वी म्हणाली, कुणाल माझी शपथ आहे तुला, मला खरं खरं सांग बरं. आणि कुणाल मनात म्हणाला, आता मेलो, पुन्हा या दोघात माझं सँडविच होणार, काय करू, सांगू की नको. सांगितलं तर या पिसाळलेल्या धूमकेतूशी पंगा, आणि नाही सांगितलं तर या बिनशेपटाच्या वाघिणीशी पंगा. इकडे आड आणि तिकडी विहीर, मी कुठे जाऊ. आणि पुन्हा त्याला तन्वी म्हणाली, कुणाल सांगतोस ना. आणि कुणाल अर्जुनकडे बघून घाबरत म्हणाला, तन्वी मी सांगतो, पण प्रॉमिस मी, तू अर्जुनला यातलं काही सांगणार नाहीस, आणि त्याला काहीही म्हणू नकोस प्लीज. आणि तन्वी म्हणाली, ओके आय प्रॉमिस, मी त्याला काही नाही सांगणार. आणि कुणालने तन्वीला सगळं सांगितलं. आणि तन्वी अर्जुनकडे खूप रागाने पाहत होती, तिचा कुणालवर खूप जीव आहे, आणि या मारक्या बैलाने त्याला छळलं का. आत्ता नाही याच्या मुसक्या आवळल्या तर नावाची तन्वी सुभेदार. आणि असं म्हणताना ती थांबली आणि मग म्हणाली, आता मी तन्वी सुभेदार नाही राहिले तर नावाची मिसेस तन्वी अर्जुन देसाई नाव नाही सांगणार, कारण अर्जुन सरांनी तिचं नाव कधीच बदलून घेतलं होतं. सगळे लिगल डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, सगळं नाव बदलून घेतलं.
आणि त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये, शेअर्समध्ये सगळीकडे तिला पत्नी म्हणून वारसदार, नॉमिनी म्हणून तिचंच नाव लावलं होतं. तिच्या नावामागे त्याचं नाव लावायची फार घाई झाली होती सरांना. आता रियाने जेवणाची तयारी केली आणि तन्वी अर्जुनला बोलवायला बागेत गेली आणि फार गोड हसून म्हणाली, अर्जुन, पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा आलास ना तू इथे? पहिल्या वेळी काय खाल्लं असशील की नाही कुणास ठाऊ, पण आता चल, मी माझ्या हाताने तुला पोटभर खाऊ घालणार आहे. आणि आता हे ऐकून अर्जुन सरांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. हे इतकी गोड का बोलते माझ्याशी? हिचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार, पण काय? त्याशिवाय असं नाही बोलणार ती. किती जोर लावून बोलली, माझ्या हाताने खाऊ घालणार. आता काय खाऊ घालते काय माहीत? मिरची, दगड, माती, लाता की आणखी काही? अर्जुन सर आता येणाऱ्या वादळाच्या चाहूने आणखीन काळजीत पडले. ही नक्कीच वादळापूर्वीची शांतता होती आणि ती त्याच्या हातात हात गुंफूनच त्याला आत घेऊन आली. आणि अर्जुनने कुणालकडे पाहिलं तर तो कसनूसं हसत अर्जुनकडे बघत होता आणि मनात म्हणाला, माफ करा जिजू, पण आता तुमचं काही खरं नाही. आणि कुणाल घाबरला आहे हे पाहून त्यानं तिला सगळं सांगितलं आहे हे त्याला कळलं, पण कन्फर्म नव्हतं. आणि त्याला कसं विचारावं? निदान तिला सगळं कळलं आहे हे माहीत झालं तर काहीतरी बचावासाठी करता येईल ना, असं वाटून अर्जुन म्हणाला, तनू, मी आलोच हा बेबी, असं म्हणून तिच्या हातातून हात काढून घेत वॉशरूममध्ये गेला. आणि कुणालला त्यानं फोन केला आणि कुणालने फोन घेतला आणि अर्जुन हळूच म्हणाला, ए डफर, तू काय सगळं सांगितलं का काय तिला? आणि कुणाल मुद्दाम वेगळंच बोलत म्हणाला, अर्जुन, अरे किती वेळ लागणार तुला? भूक लागली आहे ना? आम्ही थांबलोय हां तुझ्यासाठी, लवकर ये. आणि अर्जुन दात वट खाऊन म्हणाला, तुला काय ऐकू येत नाही का रे? जरा उशिरा जेवला तर मरणार नाही. आणि आधी मला सांग की त्या पांढऱ्या पालीला काय सांगितलं आहे का तू? ती कशी बोलत होती माझ्याशी? चुगली करायला लहान आहे का रे तू, कुकुलं बाळ? आणि कुणाला आवंडा गिळून हळूच म्हणाला, जाऊ दे अर्जुन, गप्प बस, उशीर होतोय ना जेवायला, तू आला की जेऊ हां. आणि अर्जुन आता वैतागत म्हणाला, ए कुणाल, ती तुझी बहीण आहे ना, खूप विचित्र आहे हां. मी तुला सांगितलं होतं की तिला काही सांगू नकोस, तरी तुला कळत नाही का रे? एक नंबरचा बिंडोक आहेस तू, तिच्यासारखाच. आणि कुणाल घाबरून फक्त म्हणाला, हो पण जाऊ दे ना, आता तिला सगळं कळलं आहे, पण मी ते विसरलं आहे. आणि अर्जुन म्हणाला, तू विसरशील रे, पण ती मागच्या जन्मातलं पण लक्षात ठेवते आणि आठवून आठवून माझा बदला घेते. आणि आता जर तिनं काही केलं ना मला, तर तुझी काही खैर नाही. आता पुन्हा भेटच तू साल्या मला एकटा. खरा घोडा आणतो की नाही बघच तू, आणि दाखवतोच बघ. आणि बिचारा कुणाल नुसता हळू आवाजात म्हणाला, अर्जुन बास कर यार, दे विषय सोडून. पण अर्जुन सर बिचाऱ्या कुणालला किती दम देत होते, थांबायचं नावच घेत नव्हते. आणि आता अर्जुनने फोन ठेवला आणि बाथरूमचं दार उघडून बाहेर आला. आणि दारात पाहतो तर काय, साक्षात तन्वी मॅडम. तिचा एक हात कमरेवर, डोळ्यात अंगार आणि दुसऱ्या हातात कुणालचा मोबाईल. आणि तिच्या पाठीमागून कुणाल अर्जुनकडे पाहून त्याला कान पकडून आधीच त्याची माफी मागत होता. आणि हे सगळं पाहून अर्जुन सरांना चक्कर यायचीच तेवढी राहिली होती. आणि मनात घाबरून म्हणाला, ओ नो, म्हणजे इतका वेळ मी जी काही बडबड केली ती सगळी या वाघिणीनेच ऐकली. आणि आता अर्जुन सरांची पॅन्ट ओली व्हायचीच वेळ आली. आणि तो तसाच आल्यापावली पुन्हा बाथरूममध्ये घुसला आणि दार लावून घेतलं. आणि अर्जुन सरांचे ओठ कोरडे पडले होते. तिचं बोल्ड, सेक्सी, हॉट लुक पाहून नाही, तर ती आता दुर्गेचा अवतार घेऊन त्याची मान फिरगळणार या भीतीने. आणि तो फार फार घाबरून म्हणाला, ओ गॉड, प्लीज सेव्ह मी प्लीज.